नमस्कार मित्रांनो. कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की कामिनी आणि नयनतारा हे दोघांनीही हात मिळवणी करून एक डाव खेळणार आहे आणि तो पण कमळी विरुद्ध. ज्यामुळे कमळी फक्त घरातूनच नाही तर ऋषीच्या आयुष्यातून आणि कॉलेजमधूनही कायमची बाहेर जाऊ शकते. विश्वास, प्रेम आणि प्रतिष्ठा हे सगळे एका क्षणामध्ये कोसळणार आहे. तर ते कशा प्रकारे होतं ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण बघतो की महाजन हवेलीमध्ये वळकळणी शांतता असते आणि आतून कट रचला जात असतो. ऋषीने कमळीवरील प्रेम व्यक्त केल्यापासून नयनताराचा अहंकार दुखावलेला असतो आणि तिच्यासाठी कमळी फक्त एक साधी मुलगी नाही तर तिच्या प्रतिष्ठेला धोका देणारी एक मुलगी आहे. कामिनी नेहमीप्रमाणे शांत चेहऱ्याने नयनतारा जवळ जाते आणि ती म्हणते की रागाने नाही होणार नयनतारा. हे सगळं कमळीला थेट हाकलून दिलंस तर ऋषी तिच्या बाजूने उभा राहणारच आहे. पण जर त्याचाच विश्वास डळमळीत केला तर काय होईल? तेव्हा नयनतारा तिच्याकडे वळते आणि म्हणते की स्पष्ट बोल कामिनी. तेव्हा कामिनी हलकसं हसते आणि म्हणते की आपण कमळीला अशा ठिकाणी उभे करायचं का जिथे स्वतःच ती दोषी वाटेल आणि आपल्या आयुष्यातून ती कायमची जाईल. दुसऱ्या दिवशी घरात एक महत्त्वाची मीटिंग ठेवते आणि त्या मीटिंगमध्ये काही पाहुणे येणार असतात. नयनतारा मुद्दामहून कमळीला पण जबाबदारी देते आणि तिलाही त्या मीटिंगमध्ये बोलवते. ही दागिन्यांची पेटी आणि महत्त्वाची फाईल हे माझ्या रूममध्ये ठेव कमळी आणि चूक होऊ देऊ नकोस असंही वरून म्हणत असते. कमळी प्रामाणिकपणे मान हलवते आणि म्हणते हो मॅडम ठेवते. आणि तेवढ्यातच कमळीला कल्पनाही नसते की आज तिची प्रामाणिकतावरती कसोटी लागणार आहे आणि ती सगळं नीट ठेवते. पण तिच्या मागोमाग कामिनी शांतपणे रूममध्ये शिरते आणि ती दागिन्यांच्या पेटीतून एक महागडी अंगठी काढते आणि फाईलमधून एक महत्त्वाचा डॉक्युमेंट्स पण गायब करते आणि ती अंगठी अलगद कमळीच्या बॅगेमध्ये ती टाकून देते. थोड्या वेळाने हॉलमध्ये गोंधळ उडतो. नयनतारा जोरात ओरडते आणि म्हणते कमळी. सगळे जमा होतात आणि ऋषीही खाली येतो आणि मी तुला जी अंगठी दिली होती ती कुठे आहे? जोरात बोलत असते. कमळी गोंधळून जाते आणि मॅडम हे मी करत करत ती नीट ठेवलेलं होतं असं म्हणत असते आणि कामिनी मध्येच बोलते आणि म्हणते नयनतारा शांत राहा. कदाचित चुकून राहिलं असेल किंवा ती वाक्य अर्धवटच सोडते किंवा काय? तेव्हा नयनतारा कडक आवाजामध्ये विचारते. तेव्हा कामिनी नजर खाली करून म्हणते कमळीची बॅग तपासून बघ, काय असेल तर बघ. तेव्हा कमळी हादरून जाते आणि ती म्हणते माझी बॅग? पण का? कशासाठी? कशासाठी मॅडम असं ती म्हणत असते. नयनतारा स्वतः बॅगेकडे जाते आणि बॅग उघडते आणि आत तिला ती अंगठी दिसते. क्षणामध्ये वातावरण बदलतं आणि पाहुण्यांच्या नजरा कमळीकडे वळतात. तेव्हाच कुजबूज सुरू होते आणि ही ही माझ्या बॅगमध्ये कशी आली? तेव्हा कमळीचा आवाज थरथरतो आणि नयनतारा संतापामध्ये म्हणत असते की विश्वास दिला पण तू त्याचाच गैरफायदा घेतलास कमळी. हे चांगलं नाहीये. कमळी हळू आवाजात म्हणते आणि ती कामिनी टोमणा मारते आणि गरिबी माणसाला काय करायला लावते ते सांगताच येत नाही बाबा असं कामिनी म्हणत असते. कमळीच्या डोळ्यामधून अश्रू येतात आणि ती म्हणत असते की मी चोरी केलेली नाही. मी असं कधीच करू शकत नाही मॅडम. पण तिच्या तिथे कोण ऐकतं? पण त्याच वेळेला ऋषी पुढे येतो आणि त्याचा चेहरा गंभीर असतो. तो म्हणतो बस बस झालं. मला कमळीवरती पूर्ण विश्वास आहे आई. तेव्हा नयनतारा त्याचं हे ऐकून नयनतारा संतापून जाते आणि नयनतारा म्हणते ऋषी पुरावा डोळ्यासमोर आहे. तू काहीच बोलू नको, शांत बैस. पण ऋषी शांत आवाजामध्ये ठाम आवाजामध्ये म्हणत असतो पुरावा बनवता येतो आई, पण तिच्या डोळ्यातलं सत्य हे खोटं नाही. ते खोटं होऊच शकत नाही. तेव्हा कामिनी थोडी अस्वस्थ होते पण लगेचच ती सावरते आणि मग म्हणते की मग सिद्ध करून दाखव का ती निर्दोष आहे. तुला एवढं तिच्यावरती विश्वास आहे ना? तेव्हा हाच तो क्षण होता जिथे प्रेम आणि विश्वासाची खरी परीक्षा झालेली आहे. कमळी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ऋषीकडे पाहते आणि तिच्या मनामध्ये एकच प्रश्न उभा राहतो की हा पण माझ्यावरती विश्वास ठेवेल का? का काय होईल? ऋषी तिच्याकडे पाहून म्हणतो सत्य बाहेर येईल आणि ज्याने हा डाव रचलेला आहे तो समोर येईल. कमळी तू घाबरू नकोस. कमळीच्या चेहऱ्यावरती क्षणभरती भीती चमकते पण तिला विश्वास पण आहे का ती खोटी नाही. कामिनी आणि नयनताराचा डाव
यशस्वी होणार का? आणि ऋषी कमळीचे नाव स्वच्छ करू शकेल का? की ह्या आरोपामुळे कमळीचं प्रेम आणि स्वाभिमान दोन्हीही तुटणार आहे काय? आज कमळीवरती आरोप झालेला आहे, पण उद्या जेव्हा सत्य बाहेर येईल तेव्हा घरात कोणाचा मुखवटा गळणार आहे ते आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.